प्रश्न आहे बघा, एक रेल्वे ए पासून बी पर्यंत 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7:15 निघाली. दुसरी रेल्वे त्याच दिवशी सकाळी 8:15 वाजता 60 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली, तर त्या एकमेकांना किती वाजता भेटेल हा प्रश्न आहे. मग काय करायचं बघा, याच्यामध्ये आता पहिले जो गाडीचा वेग आहे ते लिहायचं, किती आहे 40 आहे, 40 प्रति तास गुणिले करायचं आणि नंतर काय करायचं बघा, या दोन्ही गाडीमधला जो फरक आहे वेळेचा ते काढायचं, किती आहे 1 घंट्याचा, मग इथे 1 तास लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं बघा, या दोन्ही गाडीचा वेग लिहायचा, पहिल्या गाडीचा आणि हा दुसरा गाडीचा वेग, या दोन्हीमधलं मायनस करायचं, म्हणजे 60मधून 40 गेले 20 राहतात. ओके, आता याला सॉल्व करायचं बघा, 20 × 20 20 दोन्ही 40 होतात, म्हणजे 2 तास, बरोबर आहे. आता या 2 तासमध्ये काय करायचं की जो दुसरी गाडीचा सकाळचा टाईम आहे ते ॲड करायचं, म्हणजे 8 वाजून 15 मिनिट, बरोबर आहे. या दोघात जर बेरीज केली तर 10 वाजून 15 मिनिटांनी ते एकमेकाला भेटतील, जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल.